रवींद्रनाथ टागोरांचं सगळंच्या सगळं लिखाण त्यांच्या मातृभाषेमध्ये बंगालीमध्ये. त्यांनी एकच कविता संग्रह इंग्रजीमध्ये लिहिला. बाकी सगळ्याच्या सगळं त्यांचं साहित्य बंगालीमध्ये. बंगालीवरच्या त्यांच्या प्रेमाबद्दल आपण काय बोलावं. त्यांच्या बंगालीमधल्या लिखाणामुळे म्हणा, बंगाली भाषेवरच्या त्यांच्या प्रेमामुळे म्हणा, त्यांना पूर्ण जगानं ओळखलं, त्या जगापर्यंत ते पोचले. ती बंगालमधली बंगाली भाषेतली त्यांची ती साहित्य निर्मिती, याच्यामुळे आज आपण रवींद्रनाथ टागोरांबद्दल बोलतोय. हे सगळं जग त्यांना फॉलो करतंय. बंगाली भाषेच्या प्रेमाबद्दलचं जर म्हटलं तर इंग्रजांच्या काळामध्ये राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना जेव्हा आली महाराष्ट्रामध्ये, पंजाबमध्ये किंवा इतर प्रांतामध्ये, त्याच बंगालीमध्ये बंगाली भाषेचा शिक्षणामधला पुरस्कार त्यांनी हिरिरीनं केला. त्यांना इंग्रजी शिक्षण, इंग्रजी शाळांमधलं वातावरण, तिथले विद्यार्थ्यांचे होणारे हाल, तिथं न घडणारं ज्ञानार्जन, या सगळ्यांची व्यवस्थित कल्पना होती. आणि म्हणूनच त्यांनी शांतिनिकेतनमध्ये बंगाली भाषामधून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी सुरुवात केली. पण ज्या वेळेस त्यांनी बंगालीवर इतकं प्रेम केलं, त्याच वेळेस त्यांनी इंग्रजीला मात्र नाकारलं नाही. त्यांनी इंग्रजी स्वीकारलं किंवा इंग्रजी एक असं माध्यम ठरले, एक अशी खिडकी ठरले की ज्या खिडकीने त्यांनी जगाकडे डोकावून पाहिलं. जगाकडे जाण्याचा मार्ग त्यांच्या इंग्रजी भाषेमध्ये खुला झाला. त्यांनी आपल्या कविता स्वतःच इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केल्या, भाषांतरित केल्या. खरं त्याला भाषांतर म्हणायचं का? त्याला काही समीक्षक अनुसर्जन हा शब्दप्रयोग वापरताना दिसतात. अनुसर्जन हे टागोरांच्या बाबतीमध्ये अगदी सहज घडतं. म्हणजे टागोर जेव्हा एखादी नाटकाचं रूपांतर इंग्रजीमध्ये करतात, तेव्हा ते मूळ नाटक खूप प्रमाणामध्ये बदलतं किंवा ती एक वेगळीच कलाकृती तयार होते. म्हणजे विषय जरी तो राहिला तरी त्याच्यामध्ये खूप सारे असे बदल होतात की एक नवीन कलाकृती तयार होते. बऱ्याच वेळेस असं होतं की टागोर जेव्हा एक गोष्ट दोनदा सांगतात, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सांगतात, तेव्हा ती 3 आवृत्तीमध्ये तयार झाल्यासारखी वाटते, 3 वेगळ्या प्रती त्याच्या तयार झालेल्या दिसतात. म्हणजे चित्रनाटकांचं जेव्हा त्यांनी ट्रान्सलेशन केलं, तेव्हा पहिलं ट्रान्सलेशन, दुसरं ट्रान्सलेशन, जवळजवळ 2-3 प्रकारचे चित्र हे नाटकं वेगळ्या प्रकारची झालीत आणि ती स्वतंत्र झाली. आणि असंच काहीसा प्रकार त्यांनी गीतांजलीच्या बाबतीमध्ये केला की गीतांजली ही मूळ बंगालीमध्ये लिहिली गेली आणि एक रिकामपणातला उद्योग म्हणून त्यांनी ती इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचा प्रयत्न केला. पण ते ट्रान्सलेशन कमी आणि ट्रान्सक्रिएशन जास्त झालं. अर्थात त्याचा जो फायदा व्हायचा तो नक्कीच झाला आणि इंग्रजीमधल्या ट्रान्सक्रिएशनमुळे गीतांजलीच्या माध्यमातून सगळ्या जगाला टागोरांची ओळख झाली. म्हणजे बंगाली भाषा आणि इंग्रजी भाषा या दोघं वेगळ्या भाषांचा समन्वय त्यांना साधता आला. असाच समन्वय त्यांनी राजकारणामध्ये साधला. खरं तर इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ चालू होती, त्या राजकारणात फुल टाईम बिझनेस होता. म्हणजे एखादी व्यक्ती जर राजकारणामध्ये उतरला, जर तो एखाद्या नेता म्हणून काम करत असेल, तो त्याच्यासाठी पूर्ण वेळ आपलं आयुष्य देत होता. रवींद्रनाथ टागोरांच्या बाबतीमध्ये आपण असं थोडं वेगळं पाहतो की ते एकाच वेळेस काँग्रेसचे सदस्य देखील आहेत, वेळोवेळी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतानाही दिसत आहेत, पण त्याच वेळेस त्या चळवळीपासून स्वतःला ते अलिप्त देखील ठेवत आहेत. ही अलिप्तता त्यांनी का ठेवली? हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता का? हा त्यांच्या विचारांचा भाग होता का? किंवा त्यांना काही गोष्टी खटकत होत्या किंवा त्यांना कुठला त्यांचे एक स्वतःचे काही असे प्लॅन्स होते की ज्याच्यामुळे ते त्याच्यापासून दूर राहिले. पण एक मात्र नक्की झालं की ते राजकारणाच्या जितक्या जवळ गेले, राजकारणात ज्यांनी जितका सहभाग घेतला, तितक्याच सहजतेनं ते राजकारणापासून अलिप्त देखील राहिले. ही अलिप्तता त्यांना साधली किंवा एका कवीसाठी, एखाद्या लेखकासाठी, एखाद्या नटासाठी, एखाद्या संगीतकारासाठी, एखाद्या गायकासाठी ही अलिप्तता फार गरजेची होती. आणि टागोर फक्त चळवळीमध्ये नव्हते, टागोर हे मूळचे कवी आहेत आणि त्यांचं एकूणच जे चिंतन आहे, त्यांची विचारांची जी बैठक आहे, त्या बैठकीमुळे टागोरांचं व्यक्तिमत्व हे पूर्ण आणि सदा सर्व काळ राजकारणामध्ये रमणारं नक्कीच नव्हतं किंवा राजकारण हे क्षेत्र त्यांना फार असं जुळणारं, सूट होणारं असं असेलच असं नाही आहे. पण जेव्हा जेव्हा राजकारणात गरज पडली, चळवळीला गरज पडली, त्यांनी त्याच्यामध्ये अगदी मनापासून भाग घेतला. पण जेव्हा जेव्हा त्यांना ते कदाचित खटकलं असेल, तेव्हा ते राजकारणापासून तितकेच लांब राहिले. पण राजकारणात भाग घेताना देखील त्यांची वाङ्मयीन निर्मिती मात्र कुठंच थांबलेली दिसत नाही.
टागोरांचा व्यक्तिमत्वातला आणखी एक वेगळा भाग, ते भारताचे कवी जसे म्हणून समजले जातात, खरं तर युरोपमध्ये त्या काळामध्ये टागोरांना पौर्वात्य संस्कृतीचे प्रतिनिधी समजलं जायचं. ही वॉज कॉल्ड ॲज अ स्पोकमन ऑफ द ओरिएंटल कल्चर. पौर्वात्य संस्कृती म्हणजे भारत, चीन, जापान आणि अखिल पूर्व आशिया आपण असं म्हणू शकतो, याचे ते प्रतिनिधी होते. मुळात ही वॉज द एपिटोम ऑफ द ओरिएंटल विजडम. त्यांना स्वतःला चीन आणि जापान यांचं विलक्षण कौतुक होतं. ते त्यांच्या कलेसाठी होतं, त्यांच्या संस्कृतीसाठी होतं आणि जापानच्या तंत्रज्ञानातल्या प्रगतीसाठी होतं. पण हे त्यांचं जे प्रेम होतं ते अर्थातच आंधळं नव्हतं. ज्या वेळेस या जापानने चीनवर आक्रमण केलं तेव्हा साम्राज्यवादी जापानचा धिक्कार त्यांनी तितक्याच तीव्रतेने केला. त्यांच्या एका जापानी मित्राला पत्र लिहून त्यांनी ही गोष्ट व्यवस्थित मांडली आणि जापानचा त्यांनी धिक्कार केला आक्रमणासाठी. म्हणजे जे चांगलं आहे ते त्यांनी नक्कीच स्वीकारलं, त्याला दाद दिली, पण जे चुकतंय ती चूक त्यांनी तितक्याच सहजतेनं आणि स्पष्टपणे त्या देशाच्या नजरेला आणून दिली. इतर देशांचा विचार करतात तर टागोरांना युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये आणि पूर्वेमधल्या देशांमध्ये खूप प्रेम मिळालं. पण त्यांच्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग आलेत की जे परदेशाच्या संबंधात कटू अनुभव आपण म्हणू शकतो. विशेषतः इटली, जर्मनी आणि रशिया याच्यामध्ये हा अनुभव आला. इटली, जर्मनी आणि रशिया या 3 देशांना त्यांनी भेटी दिल्या, इतर देशांच्या सोबतच त्यांनी भेटी दिल्या. मात्र त्या काळातील इटलीमधल्या, जर्मनीमधल्या आणि रशियामधल्या राजकीय राजवटींनी त्याचा स्वतःच्या कारणासाठी, स्वतःच्या राजकारणासाठी त्यांनी त्याचा प्रचार म्हणून वापर करून घेतला. म्हणजे टागोरांसारखं व्यक्तिमत्व, ज्यांना नोबल पुरस्कार मिळालेला आहे, असं व्यक्तिमत्व जेव्हा त्यांच्या देशामध्ये येतं तर इटली किंवा जर्मन किंवा रशियन सरकाराने त्यांनी आपल्या मतलबासाठी, त्यांनी आपल्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी त्यांच्या भेटीबद्दल त्यांनी भेटीचा गैरवापर केला. त्याच्याबद्दल वेगळ्या प्रकारे ट्विस्ट करून, त्याची मोडतोड करून ते तथ्य मांडण्याचा प्रयत्न केला. टागोरांच्या आयुष्यामध्ये असेही अनुभव आले, एकीकडे अलोट प्रेम मिळालं, दुसरीकडे टीकाही मिळाली आणि अर्थात त्यांना त्या काही राजकारण्यांकडनं असा कटू अनुभव देखील आला. पण अर्थातच अशा अनुभवांमुळे टागोरांचं ना विश्वाबद्दल ना विश्वाच्या मानवतेबद्दलचं कुठलं प्रेम त्यांच्या साहित्यामधनं कमी होताना दिसते असं मात्र आपल्याला आढळत नाही. टागोरांची खरी ओळख जी जगाला झाली त्याचं श्रेय त्यांच्या इंग्रज मित्रांकडे जातं. रॉथेन्स्टन नावाचा त्यांचा पुतण्याचा एक चित्रकार मित्र, त्याचा आणि टागोरांचा परिचय कलकत्त्यामध्येच झालेला आणि नंतर तो टागोरांचा मित्र झाला. या चित्रकार मित्राला नेहमीच असं वाटलं की टागोरांनी इंग्लंडला भेट द्यावी आणि जेव्हा त्याच्या वाचनामध्ये टागोरांच्या कथा आणि कविता आल्या तेव्हा त्याला त्याचं वेगळेपण कळालं आणि त्याने आग्रहानं टागोरांना त्याचं ट्रान्सलेशन करायला सांगितलं. त्याचा परिणाम असा आला की गीतांजलीचं ट्रान्सलेशन फावल्या वेळामध्ये टागोरांनी केलंच आणि ते हस्तलिखित टागोरांच्या ट्रान्सलेशन केलेल्या ज्या कविता इंग्रजीमधल्या त्या डब्ल्यू बीट्स नावाच्या विख्यात कवीपर्यंत पोहोचवण्याचं काम रॉथेन्स्टनने केलं. डब्ल्यू बीट्स हा इंग्लंडमधला एक अगदी अनेक जे थोर कवी आहेत त्यापैकी एक, आणि डब्ल्यू बीट्सने जेव्हा या कविता वाचल्या तेव्हा तो भारावून गेला. त्याने गीतांजलीच्या प्रस्तावनेमध्ये हे गोष्टी स्पष्टपणे मांडल्या की तो किती वेळेस त्याने ते पुस्तक वाचलं, किती वेळेस त्याने त्या कवितांचं पारायण केलं आणि ज्या ज्या वेळेस त्या कविता वाचत होता त्याला किती वेळेस भरून आलं, त्याचं अंतकरण किती उचंबवून आलं हे त्यावेळेस तो नोंदवून घेतो. आणि या डब्ल्यू बीट्सनं एका संध्याकाळी काही मोजक्याच इंग्रज कवीच्या, लेखकांच्या समोर त्या कवितांचं वाचन केलं आणि त्या कवितांचं वाचन केल्यानंतर तो श्रोतेवर्ग तिथं जमा झालेला होता. त्यांच्या भावना काहीशा त्यांच्या बायोग्राफीमध्ये आपल्याला वाचायला मिळतात की ते स्तब्ध झालेत, ते शांत झालेत, त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला नाही. एक वेगळी अनुभूती त्यांना मिळाली कारण ते जे ऐकत होते असं युरोपियन लेखकांकडे लिहिलं जात नव्हतं किंवा लिहिलं गेलेलं नव्हतं. काहीतरी वेगळं त्यांना ऐकायला मिळत होतं. पहिल्यांदा त्यांना रिअलाईज असं होत होतं की जे जग, ज्या जगाला ते अविकसित देश म्हणतात, मागासलेलं म्हणतात, अशा देशामधला कवी हा अशा कविता लिहितोय की ज्या आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहेत. आणि मग त्यांचे मित्र रॉथेन्स्टन, डब्ल्यू बीट्स, एझरा पाऊंड अशा मित्रांच्या प्रेरणेनं म्हणा किंवा सहकार्यानं म्हणा टागोर हे युरोपला इंट्रोड्यूस झाले. युरोप
युरोपला त्यांची ओळख झाली आणि एकूणच पुढचा प्रवास वेगळा झाला. म्हणजे टागोरांचं मित्र ज्यांच्यामुळे इंग्रज मित्र ज्यांच्यामुळे त्यांची जगाला ओळख झाली आणि असेही इंग्रज लोक त्यांना भेटले की ज्यांनी त्यांच्यावर टोकाची टीका केली. अशा परस्पर विरोधी लोकांच्या गराड्यामध्ये टागोर मात्र सहजतेनं आणि सजगतेनं वावरत राहिले. सजगतेचा, सहजतेचा आणि त्यांच्या एकूणच जगण्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आणखी एका प्रसंगामधनं येतो की टागोरांचा नोबेल प्राईज मिळाल्यानंतर, नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर ब्रिटिश एम्पायरकडून त्यांना नाईटहूड पदवी दिली. त्यांना सर ही पदवी मिळाली. ही पदवी त्यांनी स्वीकारली. न स्वीकारण्याचा काही प्रश्नच नव्हता. हा एका कवीचा सन्मान होता, एका भारतीय कवीचा सन्मान होता, हा भारतीय लोकांचा सन्मान होता. पण ज्यावेळेस जालियनवाला बाग हत्याकांड घडलं आणि त्या हत्याकांडाने सगळा देश हादरला, तर त्यामध्ये रवींद्रनाथ टागोर देखील आहे. त्यांनी तातडीनं तो नाईटहूड पुरस्कार, ती सर पदवी नाकारली आणि त्या घडलेल्या गोष्टींचा निषेध केला. म्हणजे पदवीचाही मोह त्यांनी ठेवला नाही. ज्यावेळेस त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, नोबेल पारितोषिक मिळाल्याची बातमी जेव्हा त्यांना मिळाली आश्रमामध्ये, तर त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीला सांगितलं की बरं झालं, आता आश्रमाच्या कामासाठी आपल्याला पैसे वापरता येतील जे मला पारितोषिकाबद्दल मिळतील. म्हणजे डिटॅचमेंट, निर्मोही स्वभाव एका कवीचा, एका कार्यकर्त्याचा, एका शिक्षण तज्ज्ञाचा आपण इथं पाहतोय. म्हणजे वेगळा पैलू, टागोरांचा अगदीच वेगळा पैलू. त्यांनी नोबेल प्राईज युरोपकडनं येतोय म्हणून त्यांचे पैसे नाकारले नाहीत, पण त्या पैशाचा सदुपयोग तसा केला. नाईटहूड त्यांनी नाकारली नाही, पण जेव्हा ती नाकारावी लागली तेव्हा त्यांनी नक्कीच नाकारली. अशा पद्धतीने आपण दोन वेगळ्या गोष्टी आपण टागोरांमध्ये पाहतो. टागोर आणि आईन्स्टाईन यांच्यामध्ये एक वेगळाच आणि आगाध संवाद घडला. तो संवाद शब्दरूपानं देखील प्रकाशित झालेला आहे. तो मुळातून वाचण्यासारखा आहे. हे दोघं महनीय, सुरुवातीला टागोरांना नोबेल मिळालं, त्याच्यानंतर आईन्स्टाईनला मिळालं. हे दोघंच्या दोघं व्यक्तिमत्व एकदा त्यांच्या भेटीमध्ये सत्याबद्दल बोलत आहेत, सौंदर्याबद्दल बोलत आहेत. आणि गंमत अशी आहे, तो जो डायलॉग आहे त्याच्यामध्ये टागोर असं म्हणत आहेत की सौंदर्याबद्दल बोलत आहेत, सौंदर्याच्या वास्तवाबद्दल बोलत आहेत, सत्याबद्दल बोलत आहेत. आणि अल्बर्ट आईन्स्टाईन त्यांना प्रश्न विचारतो आणि तो देखील त्याचे मत मांडतोय. इट इज समथिंग लाईक द रियालिटी ऑफ ब्युटी अँड एक्झिस्टन्स. अस्तित्वातलं सत्य काय, सौंदर्याचं सत्य काय. आणि त्याच्यामध्ये एक टागोर सहज उल्लेख करतात की जो आकाशातला शुक्रतारा आहे तो सुंदर आहे, पण तो सुंदर काय आहे, तो मी आहे म्हणून सुंदर आहे. म्हणजे त्याचं सौंदर्य माझ्यामुळे आहे. पण आईन्स्टाईन म्हणतो की मी असो वा नसो, तारा हा सुंदरच असणार आहे. म्हणजे दोघं सौंदर्याबद्दल बोलत आहेत, अस्तित्वाबद्दल बोलत आहेत, किंवा सौंदर्याच्या किंवा अस्तित्वाच्या सत्याबद्दल ते दोघं बोलत आहेत. यापैकी दोघंही आपलं आपलं मत मांडत आहेत आणि दोघंही आपल्या आपल्या जागी अगदी बरोबर आहे. हा पाहण्याचा भाग झाला की एकीकडे टागोर हे वैज्ञानिकांसारखे बोलत आहेत आणि अल्बर्टस्टाईन हा कवीसारखा बोलतोय. हा एकूणच संवाद मुळातून वाचण्यासारखा आणि तो सहज अवेलेबल आहे. टागोरांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यांची कविता आपल्या डोळ्यासमोर येते. आणि बऱ्याच जणांना आपल्यापैकी टागोर हे गीतांजलीमुळे परिचित आहेत. गीतांजलीतल्या ज्या कविता आहेत त्या सगळ्या डिव्होशनल पोएम्स आहेत, ज्याला आपण म्हणतो भक्ती कविता आहेत. भक्तिरस त्याच्यामध्ये प्रामुख्याने येतो. आणि मुळातच युरोपियन लोकांना त्या भक्तिरसाची भुरळ पडली, त्यांना तो भक्ती कविता आवडल्यात आणि एकूणच त्या सगळ्यामुळे टागोरांची प्रसिद्धी युरोपमध्ये वाढली. पण खरं म्हटलं तर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बंगाली गीतांजली, मूळची बंगाली गीतांजलीमधले जे सौंदर्य आहे त्यातलं फारच थोडं सौंदर्य हे त्या इंग्रजी गीतांजलीमध्ये आलेलं आहे. तरी देखील ती लोकांना इतकी भावली. आणि त्याच्या पलीकडे अशा आहेत की टागोरांनी ज्या अनेक कविता लिहिल्या आहेत, ज्या वेगळ्या कविता संग्रहामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत, ज्यांचं इंग्रजीमध्ये देखील भाषांतर झालेलं आहे, त्या कविता, त्या संग्रहांमधल्या कविता या गीतांजलीतल्या कवितांपेक्षाही जास्त उत्कृष्ट आहेत. म्हणजे त्या इतर संग्रहांमधल्या कविता या कदाचित गीतांजलीमधल्या कवितांवर मात करून जातात. म्हणजे जरी रवींद्रनाथ टागोर गीतांजलीसाठी म्हणून प्रामुख्याने प्रसिद्ध असले तरी त्यांच्या इतर कविता या कदाचित कांकणभर जास्तच श्रेष्ठ आहेत.
म्हणजे ज्या कवितांसाठी ते प्रसिद्ध असायला पाहिजे होते त्या कवितांसाठी नाही, पण दुसऱ्या एका कविता संग्रहासाठी ते तेवढे प्रसिद्ध पावलेले आहेत. त्यांच्या कविता ज्या निसर्गाबद्दलच्या आहेत, देवाबद्दलच्या आहेत, धर्माबद्दलच्या आहेत, समाजाबद्दलच्या आहेत, प्रेमाबद्दलच्या आहेत, या सगळ्या कविता त्यांनी तर लिहिल्याच. आणि हे लिहिण्याचं कारण त्यांच्यावर झालेले वेगळ्या प्रकारचे प्रभाव. त्यांच्यावर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रभाव पडला तो बंगाली लोकगीतांचा पडला. त्या काळातली बंगाली लोकगीतं म्हणजे बाऊल गीतं समजली जायची. बाऊल म्हणजे भटकी लोक जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि जाता जाता ही त्यांची गाणी म्हणतात. ही गाणी कृष्णाची आराधना असू शकते किंवा देवाची आळवणी असू शकते किंवा त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या असतात, पण त्या फार साध्या आणि सोप्या पद्धतीनं. म्हणजे ही परंपरा अगदी बंगालमध्ये होती, आसाममध्ये होती, ओरिसामध्ये. अशा पद्धतीने बाऊल परंपरातली गाणी लहानपणापासून टागोरांच्या कानावर पडली आणि त्याचमुळे त्यांच्या कविता देखील कालांतरानं बाऊल गीतांसारख्याच बनल्या. त्यांच्यावर तोच एक प्रभाव होता असं नाही आहे. त्यांच्यावर कबीराचा देखील प्रभाव पडलेला दिसतो. त्यांनी कबीरांच्या काही कविता ट्रान्सलेट देखील केलेल्या आहेत. त्याचबरोबर जयदेव आणि चंडीदास या दोन महाकवींचा पण प्रभाव त्यांच्या कवितांवर आपल्याला दिसतो. एकीकडे भारतातल्या परंपरा, भारतातले कवी, भारतातले संत कवी यांचा परिणाम आपण त्यांच्यावर पाहतो. त्याच वेळेस त्यांच्यावर काही वेस्टर्न पोएट्स, पाश्चिमात्य कवींचा देखील प्रभाव पडलेला दिसतो. त्यातला WB येट्स आणि बायरन या दोन रोमॅन्टिक पोएट्सचा प्रभाव टागोरांवर पडलेला दिसतो. अर्थात शेक्सपियरचा प्रभाव देखील त्यांच्यावर अटळपणे झालेला दिसतोय. म्हणजे एकूणच पूर्व आणि पश्चिम या दोघं प्रकारच्या साहित्यिकांचा, साहित्याचा, कवितांचा आणि गाण्यांचा त्यांच्या लिखाणावर परिणाम झालेला दिसतो. अर्थात या परिणामातून त्यांनी स्वतःची ओरिजिनॅलिटी सहजपणे जपलेली आपल्याला दिसते. आता ही ओरिजिनॅलिटी जी त्यांची क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये, सर्जनशील कृतीमध्ये सापडते. त्यांनी काय लिहिलेलं आहे, त्यांच्या कथा, कादंबऱ्या, कविता, वेगळ्या प्रकारची नाटकं हे तर आहेच, पण त्याच वेळेस त्यांनी अनेक प्रकारचे लेख लिहिलेत, अनेक प्रकारचे निबंध लिहिलेत. अगदी लहान मुलांसाठी पाठ्यपुस्तकं त्यांनी तयार केलीत. त्यांनी मलेरियासारख्या साध्या सुध्या विषयांवर साध्या सुध्या भाषेमध्ये प्रचारकी थाटाचे लेख देखील लिहिलेत. म्हणजे एकीकडे सर्जनशील साहित्य निर्माण करतायत आणि दुसरीकडे माहितीपर पुस्तकं, माहितीपर लेख देखील ते लिहित आहेत. त्यांची बहुतेक व्याख्यानं त्यांनी लिहून काढलेली आहेत. त्यामुळे त्यांची व्याख्यानं एक प्रकारची निबंध आहेत. अनेक प्रकारचे विषय, अनेकविध विषय की ज्या त्या विषयांना परिसीमा नाही अशा अनेक विषयांवर त्यांनी आपले मत मांडलेले आहेत, आपलं चिंतन व्यक्त केलेलं आहे. मत मांडणं हा शब्द खरंच चुकीचा आहे. मी म्हणेन की त्यांनी चिंतन मांडलेलं आहे. कारण टागोरांचं कुठलंच लिखाण हे सहजपणे आणि वरवरचं नाही आहे. ते आतून, खोलवरून आणि चिंतनातूनच व्यक्त झालेलं आहे. मग ते नाटकांचं असो की वैचारिक लेखांमधलं असो की कादंबऱ्यांमधलं असो की स्टोरीजमधलं, शॉर्ट स्टोरीजमधलं असो. टागोरांचं संस्कृत नाटकांवर प्रचंड प्रेम आहे आणि संस्कृत नाटकाचा फॉर्म त्यांनी पुनरुज्जीवित केला. त्यांनी त्यांनी लिहिलेल्या बंगाली नाटकांमध्ये संस्कृत नाटकांचं एक प्रकारे पुनरुज्जीवन घडवून आणलं. पण जी व्यक्ती संस्कृत नाटकेच्या परंपरेचं पुनरुज्जीवन करते तीच व्यक्ती बंगाली भाषेमध्ये पहिल्यांदा लघुकथांचं देखील इंट्रोडक्शन करते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बंगाली लघुकथेचे जनक हे रवींद्रनाथ टागोर आहेत. म्हणजे एका जुन्या परंपरेतल्या नाटकांचं पुनरुज्जीवन करणं आणि एक नवीन फॉर्म जो युरोप आणि अमेरिकेमध्ये, म्हणजे अमेरिकेत पहिल्यांदा झाला, अमेरिका आणि युरोपमध्ये तयार झाला, तर तो फॉर्म त्यांनी भारतामध्ये, आपल्या देशामध्ये त्यांच्या भाषेतनं तो पहिल्यांदा मांडला आणि उत्कृष्ट अशा कथा त्यांनी लिहिल्या. म्हणजे दोघं साहित्य परंपरा त्यांनी तितक्याच सामर्थ्यानं हाताळलेल्या दिसतात. टागोरांचं फोक म्युझिक, ज्याला म्हणतो लोकसंगीत, याच्यावर आतोनात प्रेम आहे. त्यांनी ओरिएंटल आर्ट्स, पूर्वेतल्या कला यांच्यावर त्यांचं प्रेम आहे. त्यांचा त्यांनी विशेष अभ्यास केलेला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीमध्ये जापानी किंवा चीन कला प्रकार शिकवण्यासाठी, इंट्रोड्यूस करायसाठी तिथले कलाकार, कलावंत, प्राध्यापक यांची नेमणूक केलेली होती. त्या भाषा शिकवण्यासाठी त्यांनी प्राध्यापकाची नेमणूक केलेली होती. तर या भारतीय लोकसंगीताचा, भारतीय लोककलेचा अभ्यास त्यांना होता, त्यांच्यावर त्याचं प्रेम होतं. पण त्याचसोबत त्यांनी युरोपातले नाटकं, युरोपातली नाट्यकला, युरोपातलं संगीत याचा देखील तितकाच बारकाईनं अभ्यास केला.
आणि या दोघं परंपरेचा वापर त्यांनी आपल्या नाटकातून आणि आपल्या संगीतातून केला. कालांतराने त्यांनी भारतीय अभिजात संगीतामध्ये रवींद्र संगीताची भर टाकली. ही एक अनोखी आणि एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन, योगदान टागोरांनी केलेलं आहे. टागोर आणखी एका वेगळ्या बाबतीमध्ये विशेष ठरतात. त्यांनी भारताचं राष्ट्रगीत लिहिलं आहे आणि त्यांचं एक कविता आमार सोनार बांगला हे बांगलादेशाचं देखील राष्ट्रगीत. हा जगातला एकमेव असा कवी आहे की जो 2 देशांच्या राष्ट्रगीतांचा निर्माता आहे. अर्थात एक देश हिंदू आहे आणि दुसरा देश मुसलमान आहे, तरी देखील त्या दोघं देशांच्या राष्ट्रगीतांचा निर्माता एकच आहे आणि भाषा बंगाली, संस्कृत. टागोरांच्या इतर कविता संग्रहांमध्ये, ज्यानं मी मगाशी म्हटलं होतं की जे काही कविता संग्रह त्यांनी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेत, त्याच्यामध्ये क्रॉसिंग, फ्रूट गॅदरिंग, लवर्स गिफ्ट, द गार्डनर, द क्रेसेंट मून, द चाइल्ड, अशा काही इंग्रजी कविता आहेत. आणि बंगाली कविता देखील त्यांच्या वेगळ्या टायटल्समध्ये त्यांनी त्या लिहिलेल्या आहेत. नंतर त्या या इंग्रजी टायटल्समध्ये त्यांनी ट्रान्सलेट केलेल्या आहेत. पण त्या कविता गीतांजलीतल्या कवितांपेक्षा निश्चितच आणि काकणभर उत्कृष्ट आहेत असं म्हणता येतील. त्यांनी त्या कवितांमध्ये जशा देवाबद्दलच्या, भक्तीबद्दलच्या कविता लिहिल्या आहेत, तशाच त्यांनी सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कविता लिहिल्या आहेत. त्यांनी प्रेमाच्या कविता लिहिल्यात, त्यांनी प्रेमगीतं लिहिलीत, त्यांनी लहान मुलांची भावविश्व उलगडणाऱ्या कविता लिहिल्यात. आईचं, स्त्रीचं व्यक्तिमत्व, स्त्रीची भाव अवस्था, तिची मानसिकता व्यक्त करणाऱ्या कविता लिहिल्यात. जेव्हा ते एखाद्या मुलाची कविता लिहितात तेव्हा त्यावेळेस ते मूल झालेले असतात. जेव्हा ते एका स्त्रीची कविता लिहितात तेव्हा ते स्त्री झालेले असतात. जेव्हा ते देवाबद्दल लिहितात तेव्हा ते निखळ भक्त असतात. आणि तितक्याच निखळतेनं, तितक्याच तीव्रतेनं, तितक्याच प्रामाणिकपणे त्या व्यक्तीची भावना ते आपल्या कवितेमध्ये व्यक्त करत राहतात. टागोरांचं वैशिष्ट्य असं आहे की टागोर हे भारताचे आहेत आणि टागोर हे सगळ्या जगाचे आहेत. ही वैश्विक परिमाण त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाला सहज लाभलं आणि आपल्या सुदैवानं कुठल्याच राजकीय पक्षाने त्यांना आपलं प्रतिनिधी केलं नाही. ही त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या किंवा त्यांच्या विचारांचा एक प्रकारे विजयच आहे की ते सगळ्यांचे राहिलेत आणि सगळ्यांचे आहेत. टागोरांचा जर आपण विचार केला की त्यांना आपण काही सरफेस कॉन्ट्रॅडिक्शन्स आपण पाहतो त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये विचार केला तर वरवर आपल्याला काही अशा कॉन्ट्रॅडिक्शन्स, काही विसंगती दिसतात. पण या विसंगतीच्या खाली एक प्रिन्सिपल ऑफ युनिटी आहे, एक एकात्मतेचं तत्व आहे. आणि हे एकात्मतेचं तत्व कशामुळे आलं? दॅट्स अ लव्ह फॉर लाईफ, जगण्याबद्दलचं प्रेम, माणसांबद्दलचं प्रेम. आणि या माणसांबद्दलचं प्रेम हेच एक तत्व त्यांच्या पूर्ण साहित्यामध्ये, त्यांच्या जगण्यामध्ये, त्यांच्या सगळ्या कलाकृतींमध्ये आपल्याला व्यक्त होताना दिसतंय. पु ल देशपांडे त्यांच्या पुस्तकामध्ये सहज म्हणून जातात की रवींद्रनाथ टागोर एक अशी वीणा आहे की ती अनाहतपणे सतत अशी वाजत राहिली आणि त्या वीणेचा सूर कधीही बेसूर झाला नाही. एक टागोर नदीसारखे आहेत. खरं तर कोणीतरी टागोरांना नदींचे कवी म्हटले. टागोर नदीसारखे एक अनाहत सातत्य त्यांच्या जीवनामध्ये दिसतं, त्यांच्या कृतिशीलतेमध्ये दिसतं, त्यांच्या लिखाणामध्ये दिसतं. आणि या सगळ्या कृतिशीलतेमागे, त्यांच्या साहित्यामागे, त्यांच्या विचारामागे त्यांची जी सूत्र आहेत ती सूत्र स्वातंत्र्य आहे, मुक्ती, आनंद आहे, नंतर सौंदर्य आहे. म्हणजे सत्य, सुंदर आणि शिव याची कास कधीही सुटलेली आपल्याला दिसत नाही. टागोरांबद्दल आज तरी इतकं. टागोरांच्या एका कवितेचं, गीतांजलीमधल्या एका कवितेचं पु ल देशपांडेंनी एक खूप छान आणि सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे जग सोडून जाण्याआधी सांगून जाईन काही, हे जग सोडून जाण्याआधी सांगून जाईन काही, जे पाहिले, जे अनुभवले त्याची तुलना नाही. टागोर हे असे आहेत. मानवी जीवनासारखे. मानवी जीवन कुठल्याही चौकटीत मावत नाही, ते नेहमीच चौकटीच्या पलीकडे जातं.
आणि एखादी व्यक्तिमत्व हे आपल्या बनवलेल्या चौकटींच्या पलीकडे जाऊ शकतं, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. आणि त्यासाठी टागोरांची आठवण केली पाहिजे, त्यासाठी टागोरांचा अभ्यास केला पाहिजे. धन्यवाद.